आणि काका असे किती स्टॉल आहेत तुमचे मुंबईत? 8 आहे. मुंबईत तुमचे टोटल असे 8 स्टॉल आहेत. हां. लाज वाटते उभं राहायची, रस्त्यावर उभं राहायची लाज वाटते. अच्छा, त्याच्यामुळे मराठी माणूस बिझनेसमध्ये मागे असं मागे. वाटतं ना तुम्हाला? आम्हालाच ना. साहब काका की जो सेवा है ना पूरी हमको फल दे रही है और हम लोग जो खाते पीते इनके हाथ से बनाया हुआ है बड़ा अच्छा लगता है. हां आता मी बांद्राला गेलो होतो बांद्राला. हां. तर ही गलास 50 रुपये दूध आहे. एक गलास 50 रुपये. 50 रुपयाला बँड्राला मिळतं. आणि नमस्कार मंडळी, करूया व्यवसायामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या आपण आहोत पाम बीच रोडला आणि इथे हे काका काहीतरी एक वेगळा व्यवसाय करतायत. आता त्यांच्याशी बोलूया. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव काका तुमचं? हां, भूपेंद्र नारायण माहीमकर. भूपेंद्र नारायण माहीमकर. भूपेंद्र नारायण माहीमकर. अच्छा काका नमस्कार. काका काहीतरी आम्ही बघू शकतोय तुम्ही काहीतरी व्यवसाय करता इथे. हां. काय व्यवसाय आहे? ज्यूस आहे. ज्यूस सेंटर. ज्यूस बनवून विकतात का तुम्ही? ज्यूस सेंटर आहे. ज्यूस सेंटर आहे म्हणजे जे मॉर्निंग वॉकला येतात हां. त्या लोकांसाठी तुम्ही ज्यूस बनवून विकतात का? अच्छा अच्छा. काय वय काका तुमचं? आता मला 67 आहे. 67 वय आहे तरी तुम्ही हा व्यवसाय करताय. काकांचा छोटासा आणि छान असा व्यवसाय आहे, वेगळा कॉन्सेप्ट आहे. काकांकडे बघूया कोणते कोणते ज्यूस आहेत. आता काका दाखवू शकता का कोणते कोणते हां. ज्यूस आहे? हे अद्रक आहे आणि हळदी आहे. हा अद्रक आहे. हां, आणि हळदी. हा ओली हळद असते त्याच्यापासून बनवता का? हां. मित्रांनो बघू शकता ओली हळद असते त्याच्यापासून बनवतात. हा कोणता आहे? आवळा आहे. आवळा. हां. आवळ्यापासून बनवलेला आहे ज्यूस. तुळशी, पुदिना, बेल. तुळशी, पुदिना पुदिना, आणि बेल बेल. त्यांचं बेल का तिघांचं पत्ता, तिघांचं मिक्सचर करून मिक्सर त्याला करून वाटलं जातं का? आणि हा कसलं आहे? हे लिंब. हा लिंब. लिंब कसलं? लिंबचा पत्ता. अच्छा अच्छा. लिंबाचे पत्ते असतात हां. त्याचं आणि हे पासून कारलं. बनवलेलं आहे का? आणि हे कारल्याचं आहे का? कारलं. अच्छा अच्छा. हे गाजर बीट आहे. हे कसलं? गाजर. आणि गाजर हे बीट. गाजर बीट मिक्स. बीट. अच्छा. हे दुधी आहे. याच्यात काय दुधी? दुधी. दुधीपासून बनवतात? दुधी. आहारचा पावडर. म्हणजे हे हा व्यवसाय करावासा काय वाटलं काका? म्हणजे हा काहीतरी ज्यूस वगैरे जरा चांगल्या वेगळ्या पद्धतीचा बिझनेस वाटतं हा तुमचा. वेगळा म्हणजे काय पहिल्यापासून हे होतं आम्हाला. आवड होती. आवड होती. काय दुर्वाचं पण आम्ही करणार. दुर्वाचं बंद केलं. गव्हाचं होतं ते बंद केलं लॉकडाऊनच्या पहिलं. त्याचाही ज्यूस मिळायचा का? हो. गव्हाचं पहिलं होतं. मग आता गहू कसे महाग झालेत ना हां हां. तर ते परवडत नाही. अच्छा. पब्लिकला कसं स्वस्तामध्ये चांगलं पाहिजे. स्वस्तामध्ये चांगलं पाहिजे. मग याची हां. रेट्स काय? 50 रुपये गलास जर त्याला कोण घेणार नाही. हां आता मी बांद्राला गेलो होतो बांद्राला. हां. तर ही गलास 50 रुपये दूध आहे. एक गलास 50 रुपये. 50 रुपयाला बँड्राला मिळतं. आणि हे आहे ना हां हे दुधीचं ते अमेरिकेला 500 रुपयाला आहे. अमेरिकेला लोक इथे आले होते ना हां हां कंपनीमध्ये हां या इथे राहायचे. हां. त्याही मला सांगितलं हे आमच्याकडे 500 रुपयाचं गलास आहे. तुम्ही 15 रुपये याचे तर 4-4, 5-5 गलास पियाचे दुधी. मंडळी काका काय म्हणतात, हा दुधीचा जो ग्लास असतो, दुधीचा ज्यूस जो मिळतो अमेरिकेत 500 रुपयाला मिळतो एक गलास. आणि मुंबईत नवी मुंबईत काका हा 15 रुपयाला विकतायत. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे ते लोक बोलू सांगत होते मला तेव्हा. अच्छा अच्छा. त्यांनी मंडळी जे काकांकडे गिराईक येतात त्यांनीच सांगितलेले आहेत काकांना. काका छान असा बिझनेस आहे. तुम्हाला मग हे सकाळी कसं बनवतात तुम्ही? काय सगळी अरेंजमेंट सकाळीच करावी लागते का? दुपारी सगळी अरेंजमेंट करून ठेवायची हां आणि सकाळी उठलो ना हां. तर मिक्सर चालू करायचं. फिल्टर बांधायचं पटपट लगेच 2 तासामध्ये होतं. 2 तासात सगळं होऊन जातं. मिक्सर मोठं मिक्सर आहे ना. मोठं आहे. अच्छा अच्छा. मग सगळं सामान वगैरे तुम्ही ऑलरेडी आणून ठेवलेलं असतं? सगळं दुपारी रेडी. तुम्हाला काय बोललो दुपारी आपण घरी गेल्यानंतर काम आपलं काय हे किटले घसाच्या हां हां. सगळे साफ वगैरे करून साफ करून फक्त किटली. पुसून उपडे करून ठेवायचे. अच्छा. सकाळी उठलो का
बनवून रेडी रेडी 2 तासात रेडी होत असेल. 2-2.5 घंट्यामध्ये ready काका किती वाजता येतात तुम्ही इथे? होतो. 6:30 सकाळी 6:30 ते किती वाजेपर्यंत असतं? 9:30 सकाळी 6:30 ते 9:30. 9:30 कधी 9:45 अ- संपेल तसं. आता काय संपलं अजून आज 9:45 पर्यंत आहे. 9:45 पर्यंत. 9:45 आम्ही संपतो इथे. अच्छा अच्छा मग आपला बिझनेस चालू. अच्छा. काका साधारणतः किती ग्लास तुमचे हे विक्री होतात दिवसाला साधारणतः? आता सगळ्यांचं हे करून तर काय हे नाही. नाही ह्या स्टॉलचे या चालते 60-70 बिझनेस आहे. 60-70. 60-70 आणि काका असे किती स्टॉल आहेत तुमचे मुंबईत? 8 आहे. मुंबईत तुमचे टोटल असे 8 स्टॉल आहेत. हां. टोटल 8 स्टॉल आहे असे मंडळी. काका म्हणतायत काकांचे असे टोटल मुंबईत 8 स्टॉल आहेत. आणि त्या प्रत्येक स्टॉलवर म्हणजे हे सर्व सामान हे पोच केलं जातं का? आणि मग तिथे विक्री होते. म्हणजे एका ठिकाणी बनवलं जातं. हां. बनवण्यासाठी माणसं लावली आहेत का? हां. आपले घरची लोक घरची लोक आहेत आणि 8 स्टॉल आहेत. हां 4 फक्त आपली माणसं कामाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मंडळी 8 स्टॉल आहेत काकांचे. खूप आश्चर्याची आणि छान अभिमानाची गोष्ट आहे. वय वर्ष 67 आहे काकांचं आणि हा छानसा व्यवसाय करतायत काका नवी मुंबई येथे. जे लोक जॉगिंगसाठी येतात तुम्ही बघू शकता, जे लोक जॉगिंगसाठी येतात त्यांना काका काहीतरी हेल्दी गोष्ट देण्याचे प्रयत्न करत आहेत. काकांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. काका खूप खूप धन्यवाद. कसे वाटलं काकांचा ज्यूस तुम्हाला? मस्त आहे. छान आहे. तुम्ही नेहमी येता का इथे? हो हो. नेहमी तुम्ही कोणता ज्यूस प्रिफर करता काका? मी पुदिना पुदिना. पुदिना कारलं आणखी हे तुळस. पुदीना, कारला आणि तुळस. बड़ा अंकल नमस्कार. नमस्कार भाई साहब. आप हमेशा यहाँ पे आते हैं? जी हमेशा आते रहते हैं। कैसा लगता है काका के हाथ का बहुत जूस? बढ़िया साहब, काका की जो सेवा है ना पूरी हमको फल दे रही है। और हम लोग जो खाते पीते हैं इनके हाथ से बनाया हुआ है, बड़ा अच्छा लगता है। इसलिए हम लोग रोज हमेशा आके यहाँ पीते हैं भाई साहब। अच्छा अच्छा. मंडळी बघू शकता तुम्ही रिॲक्शन. काकांकडे नेहमी येणारे गिराईक्स आहेत, ते कस्टमर्स आहेत काकांचे रेग्युलर. ते म्हणतात की एक प्रकारे काका हे सेवा पुरवत आहेत त्यांना. कुठला ज्यूस बनवत आहे? तुम्हाला मी बनवतो आता तुळशी पुदिना बेल. तुलसी पुदिना बेल आणि आवळा. आवळा मिक्स. हा, तुलसी आणि पुदिना बेल आणि आवळा मिक्स देत आहेत काका आपल्याला. आणि अद्रक आणि आणि अद्रक. आणि हा अद्रक आहे मंडळी, हे मिक्स करून देतात काका आपल्यासाठी. चला तर टेस्ट करूया कसं आहे. काकांना रिॲक्शन सांगूया आपण कसं आहे तो.